नमस्कार, बालमित्रमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती धडाकेबाज पण तितकेच सोपे असे 10 ओळींचे मराठी भाषण बघणार आहोत। हे भाषण खूप सुंदर व आकर्षक आहे। तर चला मग सुरुवात करूयात। सर्वसामान्यांचे आधार भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, ज्या ज्ञान सूर्याने दूर केला दीनदलितांच्या जीवनातील अंधकार, अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करते मी त्रिवार। सर्वात आधी तुम्हा सर्वांना भीम जयंतीच्या खूप 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 शुभेच्छा। शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा महामंत्र देणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू येथे झाला। डॉक्टर आंबेडकर हे एक महान विचारवंत व समाजसुधारक होते। त्यांनी आयुष्यभर सामाजिक समानता, शिक्षण आणि मानवी हक्कांसाठी लढा दिला। दरवर्षी 14 एप्रिल हा दिवस आंबेडकर जयंती म्हणून साजरा केला जातो। हा त्यांच्या विचारांचे आणि योगदानाचे स्मरण करण्याचा दिवस असतो। चौदा एप्रिल हा दिवस केवळ जन्मतारीख नसून हा एका विचारक्रांतीच्या सुरुवातीचे प्रतीक आहे। आपण जेव्हा त्यांची जयंती साजरी करतो तेव्हा आपल्याला समानतेचा, प्रगतीचा आणि शिक्षणाचा विचार पुन्हा पुन्हा आठवतो। चला तर मग बाबासाहेबांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून आपण ही समतेचा भारत घडवूया। अमोघ वाणी आणि प्रचंड विद्वत्ता जगी झाले एकमेव अद्वितीय नेता। अशा या महामानवाला माझे कोटी कोटी प्रणाम। जय भीम, जय भारत। धन्यवाद मित्रमैत्रिणींनो। जर तुम्हाला हे भाषण आवडले असेल तर माझे चॅनल बालमित्र नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा। आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत। तोपर्यंत धन्यवाद।